सुरुवातीला बातमी एक खास. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानामध्ये मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा लपंडाव सुरूच आहे. कारण देशातल्या प्रमुख एअरलाइन्स कंपन्यांनी काळ्या यादीत टाकल्यानंतर रवींद्र गायकवाड ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबईला निघाले. मात्र गायकवाड मुंबईला पोहोचलेच नाहीत. प्रवासादरम्यान ते वापी रेल्वे स्थानकावर उतरून उस्मानाबादच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळते. काल रात्री त्यांना राजस्थानच्या भागात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याही वेळेला त्यांनी संताप व्यक्त केला. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, काय माहिती आहे? पोहोचले का उस्मानाबादला रवी गायकवाड? मिलिंद, माझा व्यक्तिशः आज 1 वाजता आणि 2 वाजता असा 2 वेळेला त्यांच्याशी संपर्क झाला. आनंदी आहेत ते. बहुधा त्यांनी असा प्रयत्न केलाय की जो प्रसार माध्यमाचा ससेमिर आहे तो चुकवावा आणि म्हणून मग ते वापीमधून सुरतवरून धुळे, औरंगाबाद, उस्मानाबादच्या दिशेने निघालेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी अशी बातमी पसरवलेली होती की ते उद्धव ठाकरे यांच्याही भेटीला जाऊ शकतात. परंतु उद्धव ठाकरे यांचे जे पीए आहेत हर्षल प्रधान, त्यांनी सांगितलं की असा कुठलाही त्यांचा नियोजित आजची भेट ठरलेली नाहीये. तो ससेमिरा त्यांना चुकवायचा आहे आणि त्या दृष्टीनं आज खासदार यशस्वी झालेले आहेत. कारण आतापर्यंतही त्यांचा कुठं ठाव ठिकाण आहे हे सांगितलं जात नाहीये. परंतु त्यांचे जे समर्थक आहेत ते असं म्हणतायत की त्यांची तब्येत थोडीशी बिघडलेली असल्यामुळं आज कदाचित ते पुण्याकडे जातील आणि पुण्यामध्ये थांबून नंतर उस्मानाबादच्या दिशेने येतील. पण तुर्तास तरी ते उमरगा म्हणजे त्यांच्या मूळ गावी आलेले नाहीयेत. राहुल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.